दैव जाणले कुणी असं म्हटलं जातं. त्यामुळे देवाच्या मनातलं आणि कुणाच्या नशिबातलं कधी काय हिरावून घेतलं जाईल हे कुणीच सांगू शकत नाही. पण देव कधीकधी एखाद्याच्या बाबतीत क्रूर खेळ खेळतो आणि भातुकलीच्या खेळामधल्या राजा राणीचा डाव एका क्षणात उधळून लावतो. असंच काहीसं घडलंय नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये. 2 महिन्यापूर्वी लग्न झालं. सारं काही आनंदात सुरू होतं, पण नीतीला ते बघवलंच नाही. नातेवाईकाच्या अंत्यविधीला हे नवदाम्पत्य निघालं आणि वाटेतच या नवदाम्पत्याला काळानं गाठलं. दिनेश गावित आणि कीर्ती गावित या दोघांचं लग्न मे महिन्यामध्ये धुमधडाक्यात झालं होतं. दिनेश हा जलसंपदा विभागामध्ये नोकरी करत होता, तर कीर्ती ही आभोनामध्ये शिक्षिका आहे. दोघेही नोकरी करत असल्याने दोघांच्याही सुखी संसाराला आनंदाने सुरुवात झाली होती. काल सकाळी अचानक दिनेशच्या एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची खबर घरी मिळाली आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने दोघेही घरीच होते. त्यामुळे अंत्यविधीही केली जाईल आणि आलेल्या पाहुण्यांची भेट देखील होईल, यासाठी दोघांनीही या अंत्यविधीला जाण्याचा निर्णय घेतला. अशातच दिनेशची बहीण त्रिशा गावित हिचं देखील त्यांच्यासोबत येण्याचं ठरलं. तिघेही आपल्या दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते. तेव्हा आधीच भरपूर पाऊस सुरू होता, त्यामुळे रस्ते हे आधीच निसरडे झाले होते. जेव्हा त्यांची गाडी कळवणच्या पिळकोस फाट्याजवळ आली आणि समोरून भरधाव वेगाने एक मॅक्स गाडी आली. अचानक समोरून दुचाकी आल्याने त्या मॅक्स गाडीच्या चालकाला आपली गाडी कंट्रोल झाली नाही. त्यामुळे दिनेश गावितच्या बाईकला त्याने समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही जोराने लांब फेकले गेले. त्यामुळे तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला आणि जादा रक्तस्राव झाल्याने दिनेश आणि कीर्ती या नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण त्रिशा गावित ही गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत करत तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर बहीण त्रिशा हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेने एका सुखी संसाराला सुरुवात झाली आणि नीतीने त्यांच्यासोबत क्रूर खेळला हे नक्की.